नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती निघालेली आहे। वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे। तुमचं जर वय 18 ते 45 वर्ष आहे तर नक्कीच तुम्ही ते अर्ज करू शकणार आहात। तुम्ही महाराष्ट्रातील उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात। अर्जाची पद्धत काय आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर इथे अनुभवाची आवश्यकता आहे का नाही, वेतन किती भेटणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, ॲप्लिकेशन 3 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे व लास्ट डेट किती असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। सो कोणतेही पार्ट मिस करू नका, संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज जॉब अपडेट्स व नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। इथे सांगितलेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता आरोग्य विभाग NHM अंतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक अंतर्गत मंजूर असलेल्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निवड कंत्राटी स्वरूपात, इथे कंत्राटी स्वरूपात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे। इथे वेगवेगळ्या पदांसाठी भरती आहे। प्रकल्प समन्वयक यांच्यासाठी आहे एकत्रित रुपये 70,000 इथे सॅलरी असणार आहे। आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक इथे जॉबचे ठिकाण असणार आहे। कामाचं ठिकाण इथे दिलेलं आहे सिन्नर तालुका। वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष आहे। एज क्रायटेरिया 18 ते 45 इयर्स आहे। त्यानंतर इथे एज्युकेशन क्रायटेरिया म्हणजे शैक्षणिक अर्हता, तुमचं जर MBBS झालेलं आहे, BMS झालेलं आहे, BHMS किंवा MPH झालेलं आहे, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकता। MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। इथे अनुभवाची गरज आहे, 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर सेकंडचे पद आहे तालुका समन्वयक, 3 पदे आहेत, एकत्रित 35,000 सॅलरी आहे। त्यानंतर 18 ते 45 वर्ष एज क्रायटेरिया आहे, तुमचं MSW झालेलं आहे, MSCIT उत्तीर्ण आहे, नक्कीच अर्ज करू शकता। किमान 2 वर्षाचा इथे अनुभव लागणार आहे, म्हणजे इथे फक्त आणि फक्त अनुभवी लोकच अर्ज करू शकणार आहात। तुम्ही पाहू शकता अटी व शर्ती दिलेल्या आहेत। कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार आहे, की जे पदभरती असणार आहे इथे 6 महिन्याच्या कालावधीसाठी हे जॉब तुम्हाला असणार आहे। त्यानंतर इथे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता ईमेल ID किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात। निवड झालेल्या उमेदवारांना अटी व शर्ती मान्य असल्याबाबत 100 रुपयाचा जो बॉन्ड पेपर आहे त्याच्यावरती साईन करावं लागणार आहे व ते सादर करावं लागणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/12/2024 असणार आहे। रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही संपूर्ण माहिती फिल करावी लागणार आहे। पोस्ट कोणते असणार आहे, नेम तुमचं काय आहे, फादर और हजबंड्स नेम, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जे ब्लड ग्रुप आहे, जेंडर आहे, ही सर्व माहिती तुम्हाला फिल करायची आहे। फिल केल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे तुम्हाला हे सेंड करून द्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे। डिरेक्टली मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। इथे कोणतीही फी घेणार नाही। 3 डिसेंबरपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। 9 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे। इथे ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला पाठवून द्यायचं आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। 35,000 ते 70,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। इथे अनुभवाचीच गरज आहे, म्हणजे इथे फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार नाही, हे कंपल्सरी असणार आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।